ओम साईराम। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे वांग्याचं भरीत। हे खानदेशी वांग आहे, तर या वांग्याचं मी तुम्हाला भरीत कसं करायचं हे दाखवणार आहे। ही जी रेसिपी आहे ती आम्ही जिथे राहतो कोपरगावमध्ये जसं गोदाकाठ म्हणून एक फेस्टिवल, फूड फेस्टिवल असतं की तिथे तुम्हाला जसं माहिती असेल की एक्सपो वगैरे असतं की जिथे घरातले वेगवेगळ्या वस्तू विकायला असतात, मसाले, ड्रेस, कपडे, जसं एक्सपो असतं तसं कोपरगावमध्ये गोदाकाठ महोत्सव खूप प्रसिद्ध आहे। तर मी एकदा गोदाकाठ महोत्सवामध्ये गेले होते, तर त्यावेळेस मला त्यांच्या तिथल्या ज्या लेडीज भरीत आणि भाकरी, बाजरीची भाकरी आणि वांग्याचे जे भरीत बनवायचे ते खूप अप्रतिम लागायचं। तर एक दिवस मी स्वतः, माझं छोटं बाळ आहे पण ते बाळाला घेऊन ते भरीत नक्की कसं बनवतात ते मी पाहायला गेले होते। तर त्याची ही रेसिपी आहे की मी त्या महिलांकडून स्वतः मी त्यांना शूटिंग पण केलं होतं। मी त्यांचं स्वतः ते भरीत कसं बनवतात हे स्वतः पाहिलं होतं आणि मी पण तेव्हापासून तसंच भरीत करायला लागले आणि माझंही भरीत खूप छान व्हायला लागलं। जे रेसिपी जी आहे ते एकदम सिंपल आहे, म्हणजे खूप त्याच्यात मसाले टाकायचे, खूप काही टाकायचे असं काही नाही। रेसिपी एकदम सिंपल आहे, पण फक्त ती करण्याची पद्धत, त्याच्यामुळे ते भरीत खूप छान लागतं आणि चुलीवरती तर खूपच छान लागतं। पण आता आपण जसं घरांमध्ये राहायला लागलो, म्हणजे फ्लॅट्समध्ये राहायला लागलो, बंगलोजमध्ये राहायला लागलो, तर त्यानंतर चुलीचा थोडा अभाव येतो आपल्याला। आपण शहरांमध्ये असं चूल वगैरे जास्त आपल्याला अवेलेबल होत नाही, तर आपण शक्यतो जे भरीत आहे ते गॅसवरच भाजून घेणार आहे। तर मी तुम्हाला आता ती जी रेसिपी असते ती दाखवणार आहे। तिला आपण हे जे भरीत आहे ह्या भरीताला अशा 4 कट्स मारून घेणार आहे आणि नंतर त्याला तेलाने त्याच्यावरती तेल लावून घेणार आहे। अशा प्रकारे आपण वांग्याला 3 ते 4 कट्स मारून घ्यायचे असतात। कट मारल्यामुळं असं होतं की ज्यावेळेस आपण वांग भाजायला ठेवतो त्यावेळेस ते आतपर्यंत भाजलं जातं। अशा प्रकारे आपल्याला वांग्यांना कट्स मारून झालेले आहेत। आता आपण जे कट्स मारलेले होते त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण भरून घेऊया। मिरची आणि लसूण भरून झाल्यानंतर आपण आता वांग्यांना वरतून तेल लावून घेऊया। वांग्यांना तेल लावून झालेलं आहे। आता आपण वांगी भाजायला ठेवूया। तर भाजण्यासाठी आपल्याला अशी एक जाळी लागते, त्याच्यावरती आपल्याला वांगी व्यवस्थित ठेवता येतात। आपल्याकडे जर 3 ते 4 वांगी असतील तर ती आपल्याला गॅसवर ठेवता येतात आणि जर आपल्याकडे समजा तशी जाळी नसेल तर आपल्याला नीट वांगी ठेवता येत नाही। तशी आपल्याकडे जर जाळी असेल तर आपल्याला 3 ते 4 वांगी गॅसवर भाजायला ठेवता येतात। आता आपण भरतासाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी 4 मिरच्या घेतल्यात, 4 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं। हे जे आहे यात आपण मिक्सरला वाटून घेऊया। मसाला मी वाटून घेतलाय। आता आपण ज्यावेळेस आपलं भरीत, ज्यावेळेस आपले वांगे सगळे छान भाजून होतील त्याच्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहे। वांगे बघा किती छान भाजले जात आहेत। जी भरताची जी वांगी असतात
ती भाजण्यासाठी खूप वेळ लागतो आपल्यावरती। ही जर आपल्याला अशी भरताची वांगी छान भाजायची असेल तर खूप वेळ लागतो, कारण जर मोठा गॅस केला तर ती करपतात वरतून आणि आतून कच्ची राहतात। त्यामुळे आपल्याला भरीत हे खूप मोठं असतं, त्याच्यामुळे ते आतपर्यंत भाजण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी भरीत पूर्ण छान दोन्ही तिन्ही साईडनी छान सगळ्या बाजूनी छान भाजण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो। आपली वांगी आता भाजून तयार झालेली आहेत। आता आपण ती खाली काढून घेऊया। आता ही वांगी पाण्यात बुडवून काढून घ्यायची आणि नंतर त्यावरचं जे करपलेला जो भाग असतो साल ते काढून घ्यायचं। आणि मी दाखवते अशा प्रकारे सुरीनी जर काही वांग्यामध्ये एखादी अळी वगैरे असेल तर तेही चेक करायचं। आता आपण वांग्याला फोडणी देऊया। सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल घेऊ, नंतर त्यामध्ये जो आपण बनवलेला मसाला होता तो टाकून घेऊ, तो पण छान परतून घेऊया। मसाला छान परतून झाला की त्याच्यात आपण जे बनवलेलं भरीत होतं वांग्याचं ते टाकून घेऊया। आता या भरतामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घेऊया। भरीत 5 मिनिटं छान परतून घेऊया। अशा प्रकारे आपलं भरीत तयार झालेलं आहे। अशा प्रकारे मी आज वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, वरण, भात, लोणचं असा बेत केला होता। भरिताची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।